स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवर गेलो आणि तिथे एक्सिलेटरच्या पायऱ्या असून पण आमच्या पथनाट्याच्या गँग मधले काही लोक साध्या पायऱ्यांनी उतरत होते. सगळं सांगतो त्याआधी फॉलो करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी तुम्ही मला कमेंट करून सांगा ऑटोमॅटिक पायऱ्यांना एक्सिलेटरच म्हणतात का? तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण, स्वागत आहे तुमच्या तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर करण्याचा दिवस 28वा. सकाळ सकाळ 6:45 असं चालत मी सासवडच्या एसटी स्टँड कडे निघालो होतो. आता स्टँडवर माझ्या आधी आमची सगळी गँग पोहोचली होती. त्यामुळे आमच्या हर्षदा दिदीनी मी सगळ्यात लेट आल्यामुळे माझ्याकडून मोबाईल घेतला आणि माझा व्हिडिओ काढत बसली. कारण मी आमच्या पथनाट्याच्या ग्रुपवर सकाळी 5:30 वाजता मेसेज केला होता गुड मॉर्निंगचा आणि एसटी स्टँडवर पोहोचलो होतो 7:30 वाजता, म्हणजे सगळ्यांच्या लेट. नाक करतेस काय, यायलाच लागते. मग थोड्याच वेळात आमच्या कुंभारकर सरांचं आगमन झालं. आता आम्ही कोणत्या स्पर्धेला चाललोय म्हणल्यावर गणपती बाप्पांच्या नावाचा गजर केल्याशिवाय आम्ही काही कुठल्या स्पर्धेला जात नाही. म्हणून मग गणपती बाप्पांचं नाव घेऊन आमच्या सगळ्या टीमनी एसटी मध्ये चढायचा निर्णय घेतला आणि सगळ्यात पहिले ड्रायव्हर काकांची आणि कंडक्टर काकांची परवानगी घेऊन आम्ही आमच्या अंगातल्या कल्या बाहेर काढायचं ठरवलं. मग आमचा सिद्धू संबळ वाजवून आणि मी गाणं म्हणून एसटीतला माहोल डायरेक्ट तडाखेबाजीत केला होता. आणि तुम्हाला माहितीची हमजे दर जाती हमारे मागे 7.5 पिछे पिछे आती. आता मी असं बोलण्याचं कारण म्हणजे कंडक्टर काकांना वाटलं की टायर पंक्चर झालाय, पण टायर पंक्चर नव्हता झाला, फक्त कशाचा तरी आवाज झाला होता. मनातल्या मनात म्हणलं 7.5 तर गेली वाटतं, पण असं कधीच होणार नाही की आपण कुठेतरी गेलो ना आपल्या मागे 7.5 लागली नाही. टायर पंक्चर झाला नाही म्हणून काय झालं, इकडे आम्हाला चारही बाजूनी पार ट्रॅफिकने घेरलं होतं. मग त्या ट्रॅफिक मधून कशी तरी वाट काढत आम्ही स्वारगेटच्या बस स्टँड वर पोहोचलो आणि लगेच स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवर अचानक भयानक एंट्री केली आणि आतमध्ये पोहोचल्यावर ऑटोमॅटिक पायऱ्यांवर उभा राहिलो. आता ह्या व्हिडिओ मध्ये माझी सगळी गँग ही ऑटोमॅटिक पायऱ्यांवर उभी होती. ते ऑटोमॅटिक पायऱ्यांवरून उतरलो आणि या तिकिटाच्या गेट पाशी आलो, पण तिथं आमच्याकडे तिकीटच नव्हती. आता तिकीट होती आमच्या कुंभारकर सरांच्या मोबाईल मध्ये आणि ज्यांची तिकीट स्कॅन केली होती त्यांना तिकडे पाठवलं होतं. आता या पुढचा प्रवास तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. आता या ब्लॉगचे पार्ट 2 होऊ शकतात, 3 होऊ शकतात, 4 होऊ शकतात, हे काही तुम्हाला मी निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे भेटूयात आपण या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. आणि तुम्हाला जर पार्ट 2 बघायचा असेल तर आपल्याला फॉलो करून ठेवा. भेटूयात या ब्लॉगच्या पुढच्या पार्ट्स मध्ये.